अहो ऐका ना तुम्ही माझं, तुम्ही घरी जाऊन पोटभर जेवून या ना. मला माहिती ही उचकी भुकेचीच आहे, तुम्हाला भूक सहन होत नाही. अगं वेडी आहेस का तू सखू? तुला असं मरणाच्या दारी एकटीला टाकून मी घरी जेवायला जाऊ? माझ्या घशाखाली घास तरी उतरेल का? उचकी थांबेल आणि नाही थांबली तरी मी कुठेही जाणार नाही. अहो पण इथे साधं पाणी सुद्धा नाहीये, तुमची उचकी कशी थांबेल? अगं सखू, तुझं तुझ्या विठुरायावर प्रेम आहे ना, बरोबर आहे ना? मग बघ तोच मला जेवण देईल. अहो बघा, विठुरायाने जेवण पाठवलं. कुठे? नाही म्हणजे कसं? सकुते अजून कोणाचा आवाज का देत नाहीये? अगं बया, इथे दाजी आहे, आता काय करू? अहो ही माझी सखी चिपरी, माझ्यासाठी भाकर आणली आहे तिने. खूप गोड मुलगी आहे. हो अगं, पण ही अशी लाजतीये का की मला बघून घाबरली? अहो आठवतंय का, तुम्ही एकदा तिला भेटला होतात, विसरलात? हो, पांडू आणि झिपरी दोघही भेटले होते. आठवा, जेव्हा आपण माहेरावरून येत होतो तेव्हा बिचारी पांडू निघाला होता म्हणून कासवीसून सांगत होती, तेव्हा तुम्ही मला खूप ओरडला. तो सखू, अगं काय बोलतोय हा तर म्हणतोय मी तुम्हाला ओळखतही नाही, मग का त्याच्या मागे इतका जीव टाकतेस? आपला वेळ वाया चाललाय. चल. हो आठवतंय ना. अगं पण ही रात्रीची एकटीच कशी आली? काय ग, तुझे आई बाबा ओरडले नाही का? आणि त्यांनी तुला कसं येऊ दिलं? ओरडले असते, उलट सकुताई सोबत ते बी माझ्या सोबत आले असते, पर नाही येत ना, विठुरायाकडे गेले. चिपरे, अगं हे तर मला पण ठाऊक नव्हतं. माझी म्हणावी अशी एकच आहे, माझी सकुताई तुमच्या बरोबर असली तरी मला वाटतं ती माझ्यासोबत माझ्या झोपडीत रोज राहते. मी रोज ना 2 भाकरी बनवते, एक माझ्यासाठी आणि एक सकुताईसाठी. मग सकुताई मला हळूच येऊन सांगते कानात की मी आज नाही येणार आहे, तू माझी भाकर कावळ्याला दे. आज मी नाही येणार आहे, तू माझी भाकर मांजरीला घाल. मग मी तसंच करते. कमाल आहे, मनाने झिपरी सखूला आपल्या सोबत घेऊनच राहते. तेव्हा सकुताईवर लय भडकला होता तुम्ही, तेव्हा मला लय म्हणजे लय राग आला होता.
क्षमा कर ग मला. तेव्हा माझी बायको किती गुणी, निरागस, प्रेमळ, कुणाला तरी प्रेरणा देणारी, मनाने आधार देणारी आहे हे मला माहित नव्हतं ना ग. म्हणून मग आता पुन्हा तुम्ही सखुताईवर नाही रागवणार ना? कायम अशीच तिच्या बरोबर राहणार ना? हा, आता तू जर मला ती भाकरी दिलीस तर मी नाही रागावणार सखूवर. कायम असाच राहीन. मी एकच भाकर आणलीये, दोघांनी बी गोडींनी मिळून खावा. बाबाजी हो लई त्रास देतात. ह्या पोरांना लवकर मारून टाका, नाही तर सोडून द्या. अरे थोडा धीर धर वैर्या. येत्या सूर्यग्रहणाला अष्टक वर्ग योग आहे. म्हणजे आजच्या 8 ग्रह या सूर्याभोवती अशी एका रेषेत येणार आहेत. हवा हे लाल पाणी आणखीन चमकायला लागल. याच येळाला हे पाणी या पोरांवर शिंपडायचं आणि त्या समजांचा बळी द्यायचा. मग बघ तुझा या बाबाजीला काय अलौकिक सिद्धी प्राप्त होती हे. जग जिंकल रमी, जग जिंकाल. पण भैर्या, यासाठी अजून 2 पोरं पाहिजेत. आता 6 आहेत. अजून 2 आले की 8 होतील. 8 आली तरच काम होईल. बाबाजी, बाबाजी. अरे बोल की बाईला. ऐकू बुक करतोय नुसतं, बोल. अहो बाबाजी, गावातली माणसं सकुला आणि दिगुला जिवंत जाळायला निघालेत. ते भास्कर बुवा, बाजा, बत्त्या, समधी. बरं झालं पिढा त्यावेळी. नाही हो, आत्ता अशी मरता कामा नाही. ती जिद्दी राहायला हवी. मला तिकडे जायला हवं. मला आत्ताच्या आत्ता तिकडे जायला हवं. अहो बाबाजी, असं कसं बोलताय? अहो तुम्ही तिथं कसं जाणार? अहो तुम्ही तर काळ पकडीत आहे ना, मग लोकांसमोर कसं जाणार? अहो ती लोक बी तुम्हाला खोटाडा म्हणत जातील. वाई बी झालं तरी आत्ता सखून मरून चालणार नाही. हे माझ्या सिद्धीची गुरु किल्ली हाय. आणि मरू देणार तिला मी. हे बघा, आपल्याला आग लावायची आहे. माणूस आपल्या विश्वासातला हवा. उगा कोणाला बी संगती घेऊ नका. हाजी, आपल्या भरोसेचा गडी आहे तो बघा आला. हे धर. झोप 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 झोप. अरे झोप ना. अरे निजायचंच नाहीये का तुला? कधीपासून निजवतेय तुला शंभू बाळा? झोपायचंच नाहीये का तुला? ही वेळ आहे का बाहेर जाण्याची आणि खेळण्याची? काऊ चिऊ सगळे झोपले, तू पण झोप आता. अरे किती त्रास देतोस मला. जेवण पण नाही झालंय अजून माझं. जीव सुद्धा दिला नाहीस अजून मला. काय झालं? का ओरडते शंभू बाळाला? बघ ना रमाई बघ. अगं झोपतच नाही अजिबात. माझं जेवण सुद्धा झालं नाही अजून. खोलीचं दार उघडलं की हा थेट सकूच्या खोलीत धावतोय. सकूचं ना वेळ लागलं याला. तुला सांभाळायचाच कंटाळा आहे म्हणून तो सारखं सारखं सकूकडे जायचा.
सखूचा लळा लागतोच कसा. नाही म्हणजे ती चेटकीण काही कमीची नाहीये. तिनं शंभू बाळावर सुद्धा चेटूक केलं असणार. खुणीचा खोबऱ्याचा आवाज म्हणजे बाबाजी. रमाई अशी काय आहे रमाई? बोलता बोलता अशी अचानक बाहेर का गेली? कधी कधी नाही रमाई सुद्धा झपटल्यासारखी वागते. भीतीच वाटते. मनोरमे सावध हो. गावातली लोक गुपचूप सखूला जाळून मारून टाकणार आहेत. हो चांगलंच आहे ना. पिढा जाईल. काही पिढा पिढा जाणार नाही, पिढा वाढणार आहे. हे बघ, असं काही होता कामा नाही. सखू जर अशी मेली तर ती त्यागाची मूर्ती बनल, लई मोठी बनल. शिवाय तिच्या बरोबर दिगू हाय. दिगू बी जळून मरल. चालणार आहे तुला? नाही नाही बाबाजी, दिगूला काही होता कामा नाही. मग तू त्या लोकांना जाऊन थांबव. हवं तर गावकीचा अंतिम निर्णय होईपातूर त्या दोघांना तुझ्या घरात ठेव. पण सावध राहा. तोवर मी दिगूवर सखूचा जो काही प्रभाव आहे तो कसा कमी करता येईल ते बघतो. पण काही झालं तरी समध्या गावानं, अगदी दिगून सुद्धा सखूला चेटकीन ठरवून गावाबाहेर काढायचंय. आणि तो नजारा आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघायचा आहे की नाही? तवा मारण्यात मौज नाहीये मनोरमे, हाल बघण्यात आहे. काय? हो बाबाजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी करते. रमाई 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 अगं तू काय तुझी ही पिरपिर चालू आहे? एक काम धड करून देत नाही मला. म्हणजे? साधा शंभू बाळाला तुला सांभाळता येत नाही. अगं येत नाही म्हणजे? किती वेळ मी त्याला एकटी सांभाळतेय. मस्तीखोर किती झालाय माहितीये ना? जेवले पण नाहीये मी रमाई अजून. घे ना जरा याला सांभाळ. मी आले. मी ना सकूकडे नेऊन देते त्याला. अगं नाही रमाई, काय बोलतेस तू हे? नको, मी जातच आपली. बाबाजी म्हणाले तसं सखू दिगूला घरी परत कसं आणायचं, पंचांना कसं पटवून द्यायचं, विचार करायला हवा. कसली भाजी आणलीस ग? शेवग्याच्या पाल्याची. शेवग्याच्या पाल्याची? हो, आम्ही रानातली माणसं शेवग्याच्या पाल्याची भाजी आवडीने खातो. तुम्हाला बी आवडेल. अगं, तू आता इतक्या प्रेमानं, इतकी जोखीम घेऊन, तुझ्या या सखीच्या काळजीनं जे अन्न आणलेस ते परब्रह्मच आहे. या क्षणी याचं मोलच होऊ शकत नाही. पण जिप्रे, आता बराच वेळ झाला. तू घरी जा बरं. जर कोणी तुला बघितलं ना तर तुझा पण छळ करतील. गावातली मुलं बेपत्ता झालेत, त्यामुळे गावकरी खवळले गेलेत. निहाळ माझ्यावर घेतला जातो. हो, मुलांचा शोध तर घ्यायलाच हवा. अगं पण आपण इथे अडकलोय, मुलांना कसं शोधणार? मी आहे की मोकळी, मी शोधीन मुलांना. नाही नाही जिप्रे, तू लहान आहेस आणि एकटी आहेस. आता जर पांडू असता तर तुम्ही दोघांनी मिळून आकाश पाताळ एक केलं असतं. पण जिप्रे, तुला जर कोणी पकडलं तर? कसे पकडतील? मी तर काटक्या गोळा करायला जाते ना, त्यांना संशय पण येणार नाही. डोंगरावर शोधीन, माळावर शोधीन. तू घोर घेऊ नकोस. ठीक आहे,
तू जा. तशी तू ऐकणार नाहीस, पण काळजी घे हा. हो, आणि सावध राहा, स्वतःला जप. भावनेच्या भरात नसता धोका पत्करू नकोस तू. हा, सकुताईचा विठुराया माझ्या सोबत आहे की कशा पाय घोर घेताय? विठुरायाला ठाव आहे मी सकुताईची लाडकी सखी आहे. चला येते मी. गोड आहे, गोड आहे पोरगी. सखू, अगं खा की आता. कोणी यायच्या आधी खायला हवं. विठुरायाचं नाव घे आणि खा. हो. सखू, अगं काय झालं? काही नाही हो. ते लहान मुलं कुठे असतील? त्यांना जेवायला देत असतील का? भुकेने कासावीस झाले असतील ते. तोच विचार माझ्या मनात येतो. त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही. कशी जेवू मी? कोण काढ म्हटला सिंच्या? मी सुभेदार, तुम्ही? त्र्यंबक सुभेदार. मला जाब विचारायला आलात ना? मग पुढे काय? पुढे काय म्हणजे? मी काय करणार आहे? मी जाऊन काय आग लावायची होती काय? म्हणून उंटावर शेळ्या अगं इथे ढाराढूर झोपा काढायच्या का? अहो, आग लावायची नसली तरी ज्यांच्यावर कामगिरी सोपवलीये ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली की नाही हे नको का पाहायला? ही काय घोरत पडायची वेळ आहे का? चला उठा. विठुरा, आज किती दिवसांनंतर मी तुला माझ्या हाताने लोणी भरवतेय ना. तुला आनंद झाला असेल ना? मला पण खूप आनंद झालाय. सखू, लवकर वाढ, खूप भूक लागली आहे मला. सखू, मागे हो, हात वाजेल. मागे वा, राजा. हा काय प्रकार आहे माझ्या? तुम्ही मशाल घेऊन का आला? आम्हाला वरून हुकूम मिळालाय, आम्ही हा पिंजरा जाळणार. तुम्हाला बाहेर यायचं तर या, इथं जाऊन मला. अरे काय बोलताय काय तुम्ही? ही कल्पना सुद्धा असह्य होणारी, आणि तुम्ही मशाली वगैरे घेऊन आलात? अरे त्याबद्दल तुम्हाला काहीच कसं वाटत नाही रे? हो, तुम्हाला बाहेर यायचंय तर बाहेर या. हे मी काही धमकी दिली ना तरी मी बाहेर येणार नाही. आता मी बघतोच तुम्ही आग कशी लावतात. अहो अहो, मी हात जोडते, तुम्ही बाहेर जा. माझ्यासाठी जीव धोक्यात घालू नका. अहो बाहेर जा. खुळे आहेस का तू सखू? तुझा जीव असा संकटात असताना मी तुला एकटीला सोडून जाऊ? अजिबात नाही.
दिला तुम्हाला? हा, कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही आग लावायला निघालात? नाव सांगा मला, नाव सांगा. माझ्या दिगूच्या जीवावर कोण उठलाय सांगा, बोला. आणि तुम्हाला साधी पोच नाही, किती अक्कल शून्य आहात तुम्ही. या सखूला जाळून मारलं तर तुमची मुलं कुठे आहेत हे कोण सांगणार तुम्हाला? त्या बरोबर बोलतात त्या. आम्हाला आमची लेकरं पाहिजे. सकुला मारून ती मिळणार नाही आम्हाला. वय वय काय भास्कर बुवा, आता कुठं चाललायत मैदान सोडून? हा, मला झोपेतून उठवून जाब विचारायला आवडतात ना? नाही चला द्या आता उत्तर तिकडे. चला चला. ए, थांबा थांबा. काय गोंधळ? हा बाजा, एवढ्या लोकांना घेऊन पिंजरा जाळायला आला होता. कुणाच्या हुकमावरून हे सगळं चाललंय? दिगू पिंजऱ्यात आहे तुम्हाला माहित नव्हतं का? की त्याला जायचं होतं तुम्हाला? कुणाची एवढी हिंमत झाली? बोला. बाजा, कोणाचा हुकूम? काय मूर्खपणा लावलाय? चला निघा. कोण काळा करा. हे चल 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 निघ. अरे हे चला ना. निघा. द्या. आज मी सकू सोबत नसतो ना तर मोठा अनर्थ झाला असता इथे. आता तुम्ही सगळ्यांनी ऐका. या सखूला इथे ठेवण्याची माझी इच्छा नाही. एक तर माझ्या मुलाचा हकनात जीव गेला असता आणि तुमच्या मुलाचाही शोध कायमचा थांबला असता. जोपर्यंत तुमची मुलं सापडत नाही तोपर्यंत या चेटकिणीला जगू द्यायचं. पाटील, मी तुम्हाला शब्द देते, या सखूला मी माझ्या घरात नजर कैदेत ठेवेन. जेव्हा तुमची मुलं सापडतील तेव्हा तुम्ही तिला हवी ती शिक्षा द्या. मी स्वतः गावकी समोर तिला हजर करेन. वय हे पटतंय बघा. आणि ती पळून गेली तर तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? नाही नाही, आधी माझी शिवली कुठं आहे ते सांगा आणि मग तिला न्या. आम्हाला आमचे लेकर पाहिजे. दया करा. आता तरी सांग की ग, माझे सोम्या आणि आर्या कुठं आहेत? अगं सांग ना. सांग ना शिवली कुठे आहे, बोल ना ग. पाया पडते मी, अगं सांग.